नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी। राज्यात शनिवार आणि रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन, अन्य दिवशी राहणार कडक निर्बंध, उद्यापासून अंमलबजावणी। चंद्रकांत पाटलांना इतकी मस्ती कुठून आली, नामदार हसन मुश्रीफ यांची टीका। गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामदार हसन मुश्रीफ आणि नामदार सतेज पाटील यांनी घेतल्या विविध नेत्यांच्या गाठीभेटी, सत्ता स्थापनेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन। मुख्यमंत्र्यांवर टीका करताना भान ठेवा, कोल्हापूर शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुखांचा भाजप नेत्यांना इशारा। आणि कोरोना चाचणीसाठी आलेले नागरिक डॉक्टरांच्या प्रतीक्षेत बसले 3 तास ताटकळत। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन संदर्भात चाचपणी सुरू होती। सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाऊन तसंच कडक निर्बंध लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। त्यानुसार शनिवार आणि रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन राहणार असून अन्य दिवशी कडक निर्बंध असतील। पाहूया राज्यात कशा पद्धतीने असणार आहे मिनी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध। राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत राज्यात उद्या म्हणजेच सोमवारपासून कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आठवड्याचे 5 दिवस कडक निर्बंध आणि शनिवार रविवार पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार आहे। त्यानुसार उद्या रात्री 8 वाजल्यापासून ही नियमावली लागू असणार आहे। सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी असेल, तर दिवसात जमावबंदी आदेश लागू असतील। शासकीय कार्यालये 50% क्षमतेनं सुरू राहतील। उद्योग संपूर्ण क्षमतेनं सुरू राहणार असून कामगारांवर बंधनं नसतील। जिथं कामगारांना राहण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणची बांधकामं सुरू राहणार आहेत। मंडई बंद नसेल, पण गर्दी होऊ नये म्हणून नियमावली असणार आहे। शाळा, महाविद्यालयं, सिनेमागृह, नाट्यगृह, गार्डन, मैदानं पूर्णपणे बंद राहतील। ज्या ठिकाणी रुग्ण वाढतील त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला असेल। रिक्षाला चालक आणि 2 प्रवासी अशी परवानगी असेल। बसेसमध्ये केवळ बसून प्रवास करता येणार आहे। या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली। कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनीही नियमांचं पालन करावं, असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय। कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं उद्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड परिस्थितीवर उद्या 11 वाजता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहोत। आकडा 20 वरून आता 188 पॉझिटिव्ह काल पेशंट आपल्या कोल्हापूरमध्ये सापडलेले आहेत। पण मला नागरिकांना विनंती करायची आहे की थोडं नियमाचं पालन करा। मास्क वापरणे असेल, सॅनिटायझरचा वापर करणे असेल किंवा गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, या पद्धतीची विनंती माझी सर्वच कोल्हापूरकरांना त्या ठिकाणी आहे। ही परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। उद्या 5 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात हे रक्तदान शिबिर घेण्यात येणार असून सर्व रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावं, असं आवाहनही नामदार सतेज पाटील यांनी केलंय। कोविडच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढींमध्ये रक्ताचा पुरवठा कमी अशा पद्धतीची आकडेवारी आपल्याला समोर येते आणि म्हणून जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आम्ही सोमवारी उद्या 9 वाजता सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। सर्वच रक्तदात्यांना विनंती आहे की आपली तयारी ठेवा। आपण आता फेज वाईज आपल्याला ज्यावेळी गरज असेल त्यावेळी ते रक्तदान करून घेणार आहोत, परंतु राजश्री शाहू ब्लड बँक असेल, CPR असेल, या ठिकाणी जास्तीत जास्त पुरवठा झाला पाहिजे जेणेकरून सामान्य माणसाला
हे रक्त उपयुक्त ठरेल आणि त्यासाठी म्हणून आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, पुढे यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांना इतकी मस्ती कुठून आली अशा शब्दात मुश्रीफांनी त्यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडी 25 वर्षे चालणार असा दावाही त्यांनी केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलंय. चंद्रकांत पाटलांची लायकी नाही, ते भित्रे असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलंय. चंद्रकांत पाटलाची लायकी नाही, ते काय टीका करू शकत नाहीत. अतिशय भित्रा माणूस, त्यामुळे ते कोल्हापूर जिल्ह्याचे सोडून पुण्याला गेले. त्यांना माहिती होतं. हे बघा, भारतीय जनता पक्षाचं अपघातानं त्यांना 2 नंबरचं स्थान मिळालं. ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे, महसूल खात्याचे मंत्री झाले, उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला. परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याला एकही विधानसभेच्या जागेवर राहण्याची त्यांची लायकी राहिली नाही आणि त्याला शेवटी पुण्याला एका महिलेच्या जागेवर जावं लागलं. यातच त्यांची लोकप्रियता दिसून येते. चंद्रकांत पाटलांना इतकी मस्ती कुठून आली आहे अशी टीकाही नामदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे. मी काय वक्तव्य केलं होतं की शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर हा भारतीय जनता पक्षाचा मीडिया सेलचा प्रमुख नवीन कुमार बंडल यांनी जी टीका केलेली होती आणि वाजे प्रकरणाशी त्यांचं आजारपण जोडलं होतं, ते निषेधार्ह होतं. यावर भारतीय जनता पक्षाने दिलगिरी व्यक्त करायला हवी होती, ती केली नाही. ती करावी अशी माझी मागणी होती. त्यात चुकीचं काय बोललो होतो आणि एवढी चंद्रकांत पाटलाला मस्ती कुठली आली. आणि मला वाटतं की अशा ज्यावेळी घटना घडतील त्याला योग्य ते उत्तर भारतीय जनता पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिल्याशिवाय राहणार नाही. सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न करू देत, काहीही आरोप करू देत, महाविकास आघाडी सरकार हे 25 वर्ष चालणार असल्याचा दावाही नामदार मुश्रीफ यांनी केला आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना भान ठेवा असा इशारा कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांनी दिलाय. तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भानामती झाली की काय असा टोला विजय देवणे यांनी लगावलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेमुळं कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होऊ लागलाय. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यावर चांगलंच तोंडसूक घेतलं. ठाकरे कुटुंबावर टीका करताना तुम्ही भान ठेवा की कुठल्या पद्धतीने आपण वक्तव्य करतोय, कुठल्या पद्धतीने आपण टीका करतोय, हे तुम्ही भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे शिवसैनिक हे मदाचं पोळं आहे. जर दगड कुणी मारायचा प्रयत्न केला तर ह्या मधमाशा महाराष्ट्रातल्या चावल्याशिवाय गप्प असणार आहेत, हे सगळ्यांनी नोंद घ्यावी. भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील काय बोलतात हे त्यांनाच समजत नाही. त्यांना भानामती झाली की काय असा टोला जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांनी लगावलाय. सत्तेपासून बाजूला गेल्यानंतर कशा पद्धतीची वक्तव्य करावी, कुणावर बोलावं याचं तारतम्य देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटलांना राहिलेलं नाही. मला असं वाटतं की काही जागेला कोल्हापुरामध्ये भानामतीचा प्रकार झाला की भानामतीमध्ये माणूस काही वरळतो, म्हणजे तू काय बोलतो त्यालाच कळत नाही आहे. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी दादांना भानामती झालावे असावी असं मला वाटतं. पत्रकार बैठकीला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव, सुजित चव्हाण, मनजित माने उपस्थित होते. इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात डॉक्टरच नसल्यानं कोरोना चाचणीसाठी आलेल्या नागरिकांना सुमारे 3 तास ताटकळत बसावं लागलं. त्यामुळं शहरवासियांनी आयजीएमच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. इचलकरंजी शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं नागरिक खबरदारी म्हणून कोरोनाची चाचणी करून घेत आहेत. कोरोना चाचणीसाठी सकाळपासून आयजीएम रुग्णालयात गर्दी होती. मात्र या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नसल्यानं चाचणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. सुमारे 30 नागरिक डॉक्टरांची वाट पाहत थांबले होते. आयजीएमच्या या कारभाराबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तसंच चाचण्यांचं प्रमाण वाढवल्यानं आरोग्य यंत्रणेवरही आता ताण पडू लागलाय. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कागलमधील गोरगरिबांना त्यांच्या स्वप्नातील घर मिळत असून त्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन उच्च शिक्षित करावं असं आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं.
कागल इथं झालेल्या घरकुल वाटपाच्या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. आजच्या तिसऱ्या टप्प्यात 234 घरांच्या ऑनलाईन पद्धतीनं चिठ्ठ्या काढण्यात आल्या. कोरोना संकट वाढत असल्यामुळं सगळ्यांसमोर लकी ड्रॉ न काढता ऑनलाईन प्रमाणे घरकुल वाटप करण्यात येत असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. गोरगरिबांना त्यांच्या स्वप्नातील घर देऊन नामदार मुश्रीफ यांनी चांगलं काम केल्याचं जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी सांगितलं. ऑनलाईन प्रक्रिया नगरसेवक प्रवीण काळबर आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी पार पाडली. कार्यक्रमाला नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, नगरसेवक चंद्रकांत गवळी, पक्षप्रतोद नितीन दिंडे, रमेश माळी, सर्व नगरसेवक नगरसेविका, पालिकेतील अधिकारी कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. आता बातमी आहे वाहन हटवण्यावरून झालेल्या हाणामारीची. भर बाजारात 2 राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरून व्हायरल झालाय. पाहूया नेमका काय प्रकार आहे तो. ही हाणामारी हातकणंगले नगरपंचायतीच्या इमारतीजवळील आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, असं कोणतं कारण घडलं की ज्यामुळं हे दोघं एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मारहाणीचं कारण जाणून घेण्याएवढी ही दोघं आहेत तरी कोण हे जाणून घेऊया. यातील एक आहेत हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुण जानवेकर आणि दुसरे आहेत माजी उपसरपंचांचे पती प्रकाश पाटील नाधवडेकर. या दोघांमधील मारहाणीचं कारण ठरलं ते वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहनं. सकाळी प्रकाश पाटील आपली मोटार घेऊन नगरपंचायत इमारतीजवळ आले. दुतर्फा लावलेल्या वाहनांमुळं वाहतूक कोंडी झाली होती. यावर पाटील यांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन आरडाओरड केला. त्याचवेळी नगराध्यक्ष जानवेकरही मोटार घेऊन आले. वाहतुकीच्या कोंडीमुळं त्यांनाही रस्ता मिळेना. मग काय, पाटील आणि जानवेकर यांच्यात वाहनं बाजूला घेण्यावरून वाद झाला आणि पुढं काय झालं ते तुम्हीच पहा. पोलीस ठाण्यात गेल्यावर प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. वाहतूक कोंडीचा त्रास कसा होतो याचा प्रत्यक्ष अनुभव खुद्द नगराध्यक्षांनीच घेतला. मग सर्वसामान्य जनतेची या वाहतूक कोंडीमुळे काय अवस्था होत असेल याचा प्रशासन आता तरी विचार करणार का? सन 2020-21 या वर्षातील खरीप हंगामातल्या भात पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा पन्हाळा पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी उन्हाळी नाचणी उत्पादनाचा राज्यातील पहिला प्रयोग पन्हाळा तालुक्यात यशस्वी करून दाखवल्याबद्दल प्रगतशील शेतकरी आणि अधिकाऱ्यांनाही गौरवण्यात आलं. कृषी विभाग, पन्हाळा पंचायत समिती, आत्मा आणि महाबीज यांच्या संयुक्त विद्यमानं पन्हाळा तालुक्यातील भातपीक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण 10 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये माले इथल्या पांडुरंग श्रीपती पाटील यांचा प्रथम क्रमांक तर बाबूराव खंडू पाटील यांनी दुसरा क्रमांक पटकावला. मल्हारपेठेतील इंद्रजित सुरेश बच्चे यांना तृतीय क्रमांक मिळाला. हरपवडेतील रेखा दिलीप चौगुले यांना उत्तेजनार्थ म्हणून घोषित करण्यात आलं. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी पन्हाळा तालुक्यात उन्हाळी नाचणी उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी करून दाखवल्याबद्दल शेतकरी अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती तेजस्विनी शिंदे, उपसभापती रश्मी कांबळे, गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार, पंचायत समितीच्या कृषी अधिकारी गौरी मठपती यांच्यासह सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कागल इथल्या आंबेडकर नगर इथल्या एका तरुणानं घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ओंकार संजय घस्ते असं त्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली आहे. सोशल मीडियाचा वापर करून जिल्ह्यातील 1 लाख तरुणांचं जाळं तयार करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी जाहीर केला आहे. कुडीत्री इथं झालेल्या करवीर तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
कुडित्री इथं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या करवीर तालुका कार्यकारिणीची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सोशल मीडियावर ग्रुप बनवणं, ऑनलाईन मीटिंग घेणं, ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करणं असा कार्यक्रम हाती घेऊन सामाजिक प्रश्नांसाठी व्यासपीठ खुलं केलं जाईल असं सांगितलं. नूतन जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी जिल्हाभर असलेले महासंघाचे जाळे अजून घट्ट करण्यासाठी उर्वरित गावांमध्ये शाखांचा विस्तार केला जाणार असल्याचं सांगितलं. यावेळी करवीर तालुकाध्यक्ष राजेंद्र खेराडे, जिल्हा युवक अध्यक्ष अवधूत पाटील, शहर युवक अध्यक्ष इंद्रजित माने, सरदार पाटील, सतेज पाटील, कुंडलिक पाटील, मिलिंद चव्हाण, रामचंद्र पोवार, डॉक्टर इंद्रजित पाटील, ज्योतिराम पाटील आदी उपस्थित होते. लॉरेल टेक्नॉलॉजी अँड हॉस्पिटॅलिटीचा 8वा वर्धापन दिन कार्यक्रम हॉटेल रामकृष्ण इथं पार पडला. सांगलीतील वालचंद कॉलेजचे प्राध्यापक NV देशपांडे आणि प्राध्यापक जयदीप बागी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. हॉटेल रामकृष्ण इथं झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला लॉरेल ग्रुपच्या वतीनं प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रुपमध्ये कार्यरत असणाऱ्या सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना प्राध्यापक NV देशपांडे यांनी कोल्हापूरचे सुपुत्र विराज सरनाईक यांनी लॉरेल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गरजूंना नोकरीची संधी दिल्याचं सांगितलं. संगणक तंत्रज्ञान क्षेत्रात लहान वयात मिळवलेलं यश अभिमानास्पद असल्याचंही प्राध्यापक देशपांडे यांनी नमूद केलं. प्राध्यापक जयदीप बागी यांनीही विराज सरनाईक यांनी केलेल्या प्रगतीचं कौतुक केलं. प्रारंभी विराज सरनाईक यांनी लॉरेलच्या 6 वर्षाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी लॉरेल ग्रुपमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे संस्थेची प्रगती झाल्याचं नमूद केलं. सुनील कुमार सरनाईक यांनीही मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला लॉरेल ग्रुपमधील सर्व कर्मचारी आणि सदस्य उपस्थित होते. ब्रेकवर जाण्यापूर्वी पाहूया जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, अर्थात फास्ट न्यूजमध्ये. कोल्हापुरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर शहराच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. 100हून अधिक दात्यांनी केलं रक्तदान. राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथल्या मोफत सर्वरोग निदान शिबिराला प्रतिसाद. शिबिराचा 200 जणांनी घेतला लाभ. सुशील पाटील युवा मंच, स्वर्गीय शंकरराव पाटील कौलवकर चॅरिटेबल ट्रस्ट, PB येरुडकर युवा मंच आणि उरुण इस्लामपूर इथल्या प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं आयोजन. इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाकडून उघड्यावर शौचास बसणं, लघुशंका करणं, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. मात्र शहरातील स्वच्छतागृहांची परिस्थिती अत्यंत दयनीय असताना दंड वसूल केला जात असल्यानं नागरिकांची नाराजी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांची जयंती साजरी. नवीन राजवाडा इथल्या श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांच्या पुतळ्याला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी अर्पण केला पुष्पहार. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महास्वच्छता अभियानात 1 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा. लोकसहभागातून राबवली जाते स्वच्छता मोहीम. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून कसबा तारळ इथं विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप. जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, भोगावतीचे माजी संचालक दत्तात्रय पाटील, शिवाजीराव पाटील, शिवम सामाजिक संस्थेचे दिगंबर टिपुगडे, मुख्याध्यापक शाहू चौगुले, सरपंच अशोक कांबळे, उपसरपंच KR पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर आणि शिवाजीराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला बहुमत. मूळचे कोल्हापूरचे शिवाजीराव शिंदेंच्या यशाचं कोल्हापूरकरांना कौतुक. शिंदे गेल्या 25 वर्षांपासून ठाणे जिल्हा बँकेचे संचालक. कोल्हापूर कनानगर झोपडपट्टी सार्वजनिक रहिवासीकरणास मंजुरी देण्याची झोपडपट्टी कृती समितीची मागणी. निर्णय न घेतल्यास 19 एप्रिल रोजी महानगरपालिका आणि नगर रचना कार्यालयावर मोर्चा. दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाचा इशारा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून राजारामपुरी टाकाळा परिसरातील महिलेची फसवणूक करणाऱ्या आकाश पाटील याला राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतलं होतं. ही घटना ताजी असताना आकाश पाटीलच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.
राजारामपुरी टाकाळा परिसरात राहणाऱ्या गौरी भाळवणे या महिलेच्या ओळखीचा फायदा घेऊन राजोपाध्यनगरमधील आकाश पाटील यानं 60,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी भाळवणे यांच्या फिर्यादीवरून आकाश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करून राजारामपुरी पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी त्याला ताब्यात घेतलं होतं. ही घटना ताजी असताना या आकाश पाटीलचा आणखी एक पराक्रम समोर आलाय. जाधववाडी परिसरात राहणाऱ्या योगेश जाधव यांनाही त्यानं सोनं दुप्पट करण्याचं आमिष दाखवून सुमारे ₹1.25 लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केलेत. या प्रकरणी योगेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश पाटील याच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कवी वसंत भागवत यांच्या 2 कविता संग्रहांचं आज प्रकाशन करण्यात आलं. विद्रोही कविता आणि खदखद अशी या 2 कविता संग्रहांची नावं आहेत. ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या हस्ते कवी वसंत भागवत यांच्या विद्रोही कविता आणि खदखद ही 2 कविता संग्रह प्रकाशित करण्यात आले. यावेळी राजाभाऊ शिरगुप्पे यांनी साहित्य समाज बदलवणारं असलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. कवी लेखक वसंत भागवत यांनी सध्याच्या समाजाचं वास्तव रूप, विस्कळीतपणा यावर नवतरुणाईनं विचार, मनातील घुसमट या सगळ्यांवर आधारित हे 2 कविता संग्रह असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे, प्राध्यापक डॉक्टर कपिल राजहंस, कवी उद्धव पाटील, चंद्रकांत सावंत, प्रदीप पाटील, शोभा चाळके आदी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील कापूरवाडी इथं घरात गुटख्याचा अवैध साठा करून विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सौरभ घाटगे असं त्याचं नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कापूरवाडी इथल्या सौरभ घाटगे यांच्या घरी गुटख्याचा अवैध साठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर छापा टाकून घरातून 20,000 रुपये किमतीचा गुटखा हस्तगत केला. बेलबागेतील ॲस्ट्रोटर्फ मैदानावर शनिवारी झालेल्या फुटबॉलच्या मैत्रीपूर्ण सामन्यावेळी पीटीएमचे एकेकाळचे स्टार खेळाडू शब्बीर नायकवडे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. जवळपास 12 वर्ष त्यांनी पीटीएमच्या गोलपोस्टची धुरा सांभाळली. सध्या ते खेळाडूंसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावत होते. मात्र त्यांच्या निधनामुळं कोल्हापूरच्या फुटबॉलवर शोककळा पसरली आहे. कोल्हापूरचा फुटबॉल म्हणजे शहरातील तरुणांचा जीव की प्राण. शब्बीर नायकवडे हेही त्यातीलच एक खेळाडू. शाहू दयानंद हायस्कूलमध्ये शिकत असताना 1982-83मध्ये शब्बीर यांची शालेय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी गोलरक्षक म्हणून निवड झाली होती. खऱ्या अर्थानं फुटबॉल खेळाला त्यावेळी उभारी मिळाली. शिवाजी विद्यापीठ संघामध्ये गोलकीपर म्हणून त्यांच्या नावाचा दबदबा राहिला. दिलबहार संघाकडं 1 वर्ष खेळल्यानंतर तब्बल 12 वर्ष शब्बीर यांनी पीटीएम संघाकडून शाहू स्टेडियम गाजवलं. सामना पेनाल्टी स्ट्रोकवर गेला की शब्बीर यांच्यामुळं प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरायची. संघातील खेळाडूंनी शब्बीर यांच्यासारखे प्रयत्न करावेत अशी अपेक्षा पीटीएमच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली. शब्बीर नायकवडीनं जे कष्ट केलं, ज्या कष्टातून त्यानं आपलं स्वतःचं आणि स्वतःबरोबर माझ्या पीटीएम क्लबचं जे नाव उज्ज्वल केलं, अशीच माझी कोल्हापुरातल्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी शब्बीर नायकवडीनं जे कष्ट आणि आपलं नावलौकिक मिळवलं, तो प्रयत्न खेळाडूंनी करावा. फुटबॉल खेळाच्या जोरावर एसटी महामंडळाची सेवा बजावत संघातील खेळाडूंना शब्बीर नायकवडे मार्गदर्शकाची भूमिका निभावायचे. शहरात पार पडलेल्या ज्येष्ठांच्या स्पर्धेत शब्बीर यांच्या संघानं विजय मिळवला. विजयी आनंद साजरा करताना मैदानावरच हृदयविकाराच्या धक्क्यानं शब्बीर यांचं निधन झालं. त्यांच्या या अचानक एक्झिटनं कोल्हापूरच्या फुटबॉल खेळावर शोककळा पसरली आहे. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार कल्लापना आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजू आवळे, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांची भेट घेतली. गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आवाडे परिवारानं सहकार्य करावं असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं. तर गोकुळमध्ये परिवर्तन करून संघाला आणखी दर्जेदार बनवून भ्रष्टाचारमुक्त करू अशी ग्वाही नामदार पाटील यांनी दिली. गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीत गोकुळ निवडणुकीसह कोरोनाबाबत सुमारे तासभर चर्चा झाली। यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला दिला। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आवाडे परिवारानं आम्हाला गोकुळच्या निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी सहकार्य करावं असं आवाहन करून गोकुळला राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही दिली। तुमची चर्चा झाली आहे दादाबरोबर, काय सांगू? एक मिनिट आम्ही दादांचा आशीर्वाद घ्यायला आणि प्रकाशनाचं सहकार्य मागायला आलो आणि म्हटलं बाबा आता एकदा हा दूध संघ चालवण्याची संधी मला आणि बंटी पाटलांना द्यावी। चांगला संघ आम्ही करू, दूध उत्पादकाला न्याय मिळवून देऊ आणि आता त्यांना 25-30 वर्षे बघितलं, आता एकदा आम्हाला बघावं जनतेनं, अशी आमची अपेक्षा आहे। पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघ हा राज्यात मोठा आहे, या निवडणुकीत गोकुळमध्ये परिवर्तन करून संघाला आणखी दर्जेदार बनवून भ्रष्टाचार मुक्त करू अशी ग्वाही दिली। नाही, आमची जबाबदारी आहे या मंडळींना भेटणं, त्यांच्याशी चर्चा करणं आणि मधल्या काळामध्ये आमचेही दौरे वेगवेगळे चालू होते, त्यामुळं भेटायला जमलं नाही। परंतु शेवटी आता या सगळ्यामध्ये गोकुळमध्ये दादांचा आशीर्वाद, अण्णांचं सहकार्य आम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे। आज शिरोने हातकरी तालुक्यातील तुम्ही सर्व नेत्यांना भेटताय, काय सांगता? नाही 100, मी म्हणलं ना आता मुश्रीफ साहेब म्हणल्याप्रमाणे एकदा आमची इच्छा आहे की या दूध उत्पादकाला न्याय देण्यासाठी यावेळी सत्ता आमच्याकडे द्यावी 5 वर्षाकरता। निश्चितपणे लोकांच्या मनातला गोकुळ आम्ही या ठिकाणी साकारू। कोरोनाबाबत योग्य ती खबरदारी घेऊन जिल्ह्याला कोरोनामुक्त बनवू असा विश्वास नामदार पाटील यांनी व्यक्त केला। आमदार प्रकाश आवाडे यांनी अर्ज माघार घेतल्यानंतर गोकुळ निवडणुकीसाठी नवीन आघाडीबाबत निर्णय घेऊ, तसंच हा दूध संघ गोरगरीब शेतकऱ्यांचा असल्यानं त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। त्या छाननीमध्ये उद्या किती काय अर्ज राहतात बघू, त्यातल्या सगळ्या प्रमुखांशी जे काही माझ्या संपर्कात आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून पुढच्या आठवड्यामध्ये आमचं चित्र स्पष्ट होईल। दादांचं, अण्णांचं, आमच्यातल्या सगळ्यांचं वेगळं काय असत नाही, कधी काय असेल ते आम्ही सगळ्यांचा एकच निर्णय असतो। आणि आत्ताच्या या परिस्थितीत सुद्धा आमचं काय वेगळं म्हणणं नाही, गोकुळ चांगलं चालावं ह्याच्यासाठीच प्रत्येकजण आपापलं म्हणणं आपापल्या परीने मांडतात। नामदार हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी आमदार राजू आवळे यांची भेट घेऊन गोकुळसाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। दरम्यान तत्पूर्वी आज दुपारी 4 वाजता माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांची त्यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी या दोन्ही नेत्यांनी भेट घेतली। या भेटीवेळी नामदार मुश्रीफ आणि नामदार सतेज पाटील यांनी गोकुळचा स्वच्छ कारभार आणि संघाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शाहू आघाडीला मदत करण्याचं आवाहन केलं। गडिंग्लजहून गारगोटेकडे चाललेल्या ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील 2 जण जागीच ठार झाले। आज दुपारी 12:30च्या सुमारास भुदरगड तालुक्यातील पांगेरे गावाजवळ हा अपघात झाला। ट्रकचा अचानक टायर फुटल्यानं चालकाचा ताबा सुटून ट्रकची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक बसली। यात दुचाकीवरील राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथले युवराज परीट हे जागीच ठार झाले, तर माझगाव इथले नंदकुमार गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आजही कायम राहिली। गेल्या 24 तासात 163 नवे कोरोनाबाधित आढळून आले, तर 78 जण कोरोनामुक्त झाले। या काळात 3 जणांचा मृत्यू झाला। सध्या जिल्ह्यात 1086 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बातमीपत्राच्या या भागात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राज्यात शनिवार आणि रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन, अन्य दिवशी राहणार कडक निर्बंध, उद्यापासून अंमलबजावणी। चंद्रकांत पाटलांना इतकी मस्ती कुठून आली, नामदार हसन मुश्रीफ यांची टीका। गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामदार हसन मुश्रीफ आणि नामदार सतेज पाटील यांनी घेतल्या विविध नेत्यांच्या गाठीभेटी, सत्ता स्थापनेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन। मुख्यमंत्र्यांवर टीका करताना भान ठेवा, कोल्हापूर शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुखांचा भाजप नेत्यांना इशारा। आणि कोरोना चाचणीसाठी आलेले नागरिक डॉक्टरांच्या प्रतीक्षेत बसले 3 तास ताटकळत।
बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.